नमस्कार. बरेच जण मला टेलिग्राम चॅनल जॉईन करता येत नाही याच्याविषयी मेसेज करत होते. तर या व्हिडिओमध्ये मी पूर्ण त्याची प्रोसेस दाखवली आहे. खूप इझी आहे. साधा मेसेंजर आहे. तो फक्त डाउनलोड करून तुम्हाला हे करायचं आहे. पण बऱ्याच जणांचा मोबाईल चा स्पेस पण भरतोय, त्यामुळे मग आपण सेटिंग ती पण मी दाखवतीये की जेणेकरून तुम्हाला ते मोबाईलची सेटिंग ऑफ करता येईल आणि मग तुम्हाला जे हवं ते पुस्तक डाउनलोड करून तुम्ही तिथे जॉईन करू शकता. त्यामुळे या प्रोसिजरनी करा आणि तुम्हाला सहज तो मराठी पुस्तकांचा ग्रुप जॉईन करता येईल. ही तुमची मोबाईलची स्क्रीन असेल तर त्याच्यावर टेलिग्राम नसेल तर प्ले स्टोअरमध्ये जायचंय. प्ले स्टोअरवरून टेलिग्राम ॲप सर्च करायचं आणि टेलिग्राम सर्च झाल्यावर ते तुम्ही डाउनलोड करायचंय. हे असं दिसेल टेलिग्राम. हे मेसेंजर आहे. इथे झाल्यावर तुम्ही इन्स्टॉल करा. तुमचा मोबाईल नंबर वगैरे सगळं टाकून तुम्ही तिथे अकाउंट ओपन करा आणि ओपन झाल्यावर तुम्हाला मेसेजेस दिसतील. आता ओपन झालं की जॉईन कसं करायचं? कुठलाही माझा यूट्यूब व्हिडिओ घ्या. यूट्यूब व्हिडिओ ओपन केला की ज्या वेळेला तुम्हाला त्याच्या खाली लिंक दिसतील. आता दाखवते. आता हा सपोज आपण हा व्हिडिओ ओपन करूया आणि याच्या खाली बघा मोर क्लिक केलं व्हिडिओच्या खाली की भरपूर लिंक्स दिसतात. मोर क्लिक करायचं. ओके, इथे खाली बघा अजून एक मोर बटन आहे, ते पण क्लिक करा. हां, आता सगळ्या लिंक तुम्हाला इथे दिसतील. तर आपल्याला टेलिग्रामची लिंक हवी आहे तर ती इथे पण दिसतीये. ती क्लिक करायची सरळ. टेलिग्राम लिंक ती क्लिक केली की ओपन करायचं आणि डायरेक्ट इथे तुम्ही मराठी पुस्तकेवर या. तिथे जॉईन करायचं किंवा सबस्क्राईब जे काही ऑप्शन आहे ते दिसेल तुम्हाला. जॉईन करा आणि इथे पहा सगळी मराठी पुस्तकं तुम्हाला इथे दिसत आहेत. भरपूर लिस्ट आहे. जी जी इंटरनेटवर अवेलेबल आहेत ती पुस्तकं तुम्हाला इथे दिसतील आणि तुम्हाला PDF स्वरूपात वाचताही येतील. मोबाईलवर, कम्प्युटरवर कुठेही तुम्ही वाचू शकता. आता तुम्ही बघा ऑटो डाउनलोड होतोय, त्यामुळे मोबाईल डेटा भरायला लागतो आपला, मोबाईलची मेमरी. मग काय करायचं की टेलिग्रामवर पण सेटिंगवर जायचं. सेटिंगवर गेलं की ऑटो डाउनलोड ऑफ ठेवायचं आहे. ओके, इथे गेलं की हे बघा वेन युझिंग मोबाईल डेटा आणि वायफाय डेटा. सो हे दोन्ही ऑन असतात बाय डिफॉल्ट. ते आपल्याला ऑफ करायचं असतं. त्यामुळे तुमचं अजिबात कम्प्युटर किंवा लॅपटॉप किंवा मोबाईल त्याच्यावर पुस्तकं डाउनलोड होणार नाहीत. सो जे पाहिजे ते डाउनलोड करता येईल.